हाय कर, हाय, लाईक करा. लाईक केला. व्हिडिओच्या सुरुवातीला धैर्यानं लाईक दिली. आज 19 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी महाराजांचा जन्म झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्याचीच लगबग देखील आमच्या गावात चालू होती. रांगोळ्या टाकून अख्खं वातावरण गावाचं भगमय करून सोडलेलं होतं. सकाळ सकाळ सोनेरी किरण, त्यात आपले भगवे झेंडे, वातावरण एकदम प्रफुल्लित झालं होतं. महाराजांचा आशीर्वाद घेऊन निघालो कामावर. पहिलाच न काम आलं ते म्हणजे गॅस गिझरचं. हे बघ ना, उंदीर मामा घुसलता नाही यात तर त्या नख्या वायरी खाऊन टाकेल. त्या काम केलं ना, घुसला डायरेक्ट गेला ना वेल्डर. हे काय ना, या मोटरीला बोगदा पाड्या होता. बोगदा म्हणजे छोटासा होल पाड्या होता ना, त्यासाठी तो दादा बघ ना असना जोरला होता तरी त्याला होल पडी नाही. अरे काय हंगो, एवढं भयंकर मटेरियल दिलं तर नाही. अरे काय हंगो, ड्रिलने होल पडा नाही लागलं. तैनी निघालो, डायरेक्ट पोहोचलो विहंग विहार. अरे काय हंगू, या हानचं वातावरण एकदम भारी झालेलं ना. त्यात काय आपलं पहिलं काम केलं ना, तो बघ त्याला फवारा काढला, असना पाणी काढला ना पहिला. नाही तर हंगेन यो काम केलं ना, काय केलं हंगेन. ही रेल्वे ट्रॅक ऐनी ना विहंग विहारची एक्सप्रेस धावतं. लोकल म्हणा, एक्सप्रेस म्हणा, राजधानी म्हणा, सबन यावरनीच धावतं. ने बाजूला बोटिंग करण्यासाठी एवढा मोठा ओव्हल करून ठेवले. अरे त्यात मच्छी काय हंगू, कवडं मच्छी होतं. तो ना माझी गाडी फसलती ना, तर मी काढायला लागला. व्हिडिओ चालू होता ते मला माहितीच नाही. गाडी काढतोय बघ, एकटा दमला. नंतर गाडी काढल्याने निघाला तर रेल्वे ट्रॅक क्रॉस केला. फाटक नव्हता तरी रेल्वे ट्रॅक क्रॉस केला. काय सांगू, याला ट्रेन काय, याला एकदाच फिरतं, ती पण कवा पण फिरतं. मग नाही बाजूने याला पहिला एक सीन घेतला. अरे काय वातावरण वाटतं ना, एकदम जबरदस्त. त्यात बोटिंग आहे. ते पण त्या ब्रिजवरनी पप्पा तैनी जायला, मी गाडी आणलेली ना म्हणून गाडी घेऊन आईनी निघालो. तर बघितलं, अरे आईला तर लग्न आहे, मंडप टाकून ठेवले. दादांग दहा झालं त्या उद्या लगीन. घरा आलं तर बघितलं होलीची तयारी. अरे आमच्याकडे होलीची तयारी 14 दिवस अगोदरपासून होत. पहिले छोटे बेंडारे पेटतात, नंतर मग मोठी होली पेटली जाते, त्याच्यानंतर धुलीबंधन. आपण शिवजन्मोत्सव आहे ना म्हणून आईला झेंडे पण आपल्याला दिखताना बघायला. हे बघ, अरे वारा सुटलेला त्यावर झेंडे हलतात, त्या वातावरण वेगळंच वाटत होतं. महाराजांचं दर्शन तर हकालशीच झालं. आईला आपली पब्लिक ना होली तयारी करतच होती.